नमस्कार. चला, आज एका 100 वर्षांपूर्वीच्या ग्रंथात दडलेलं एक रहस्य उलगडूया. व्यायाम ज्ञानकोश या पुस्तकातून आपण पोटाच्या व्यायामाचं म्हणजेच कोर स्ट्रेंथचं ते कालातीत ज्ञान समजून घेणार आहोत. हे बघा, हे काही साधं पुस्तक नाहीये. आजच्या काळात जिथे रोज नवीन फिटनेस ट्रेंड्स येतात तिथे हे पुस्तक म्हणजे कालातीत ज्ञानाचा एक असा खजिना आहे जो आपल्याला थेट शारीरिक सामर्थ्याच्या मुळाशी घेऊन जातो. यात अशी काही रहस्ये आहेत जी आजही तितकीच मौल्यवान आहेत. आणि या प्रवासात आपले मार्गदर्शक आहेत राजरत्न प्रो माणिकराव. त्यांच्याच व्यायाम ज्ञानकोश या ग्रंथातून आज आपण व्यायामाची ही प्राचीन पद्धत समजून घेणार आहोत. तर मग पहिला प्रश्न, प्रो माणिकरावांनी त्यांच्या ग्रंथात पोटाच्या व्यायामावर इतका भर का दिला असेल? कारण त्यांच्या मते शरीराच्या संपूर्ण आरोग्याचा आणि शक्तीचा पाया तो मजबूत पोटातच असतो. आणि ह्याचे फायदे फक्त पोटापुरते मर्यादित नाहीत. हे व्यायाम अजीर्ण आणि अपचन तर दूर करतातच, पण त्यासोबतच मानेपासून ते थेट मांड्यांपर्यंतचे स्नायू बळकट करतात. इतकंच नाही तर पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक बनवून मानसिक एकाग्रता वाढवायलाही मदत करतात. पण मग हे सगळे फायदे मिळवण्याची गुरुकिल्ली काय आहे? प्रोफेसर माणिकरावांच्या मते ही शक्ती केवळ व्यायामात नाही तर एका वेगळ्याच तंत्रात दडलेली आहे. तर ती गुरुकिल्ली आहे आपला श्वास. प्रो माणिकरावांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे, या व्यायामांमधली खरी शक्ती जोर लावण्यात नाही तर ती श्वासावर नियंत्रण मिळवण्यात आहे. म्हणजेच प्राणायामामध्ये आपला श्वासच प्रत्येक हालचालीला ऊर्जा पुरवतो. आणि हे नियंत्रण साधण्याचे 3 सोपे टप्पे आहेत. पहिला पूरक म्हणजे शांतपणे श्वास आत घेणे, दुसरा कुंभक म्हणजे श्वास आत किंवा बाहेर रोखून धरणे, आणि तिसरा रेचक म्हणजे नियंत्रित पद्धतीने श्वास बाहेर सोडणे. प्रत्येक व्यायामात या 3 टप्प्यांचा ताळमेळ खूप महत्वाचा आहे. चला तर मग आता हे सगळं सिद्धांतापुरतं न ठेवता प्रत्यक्षात कसं करायचं ते पाहूया. सुरुवात करूया बसून करण्याच्या व्यायामांपासून. हे अगदी पायाभरणीचे व्यायाम आहेत जे जमिनीवर बसून थेट पोटाच्या स्नायूंवर काम करतात. जसं की हे पहिले आसन पहा. पाय सरळ ठेवून श्वास सोडत सोडत म्हणजेच रेचक करत कमरेतून पुढे वाकायचं आहे. श्वास आणि हालचाल यांची ही जोडीच पोटाच्या स्नायूंवर खोलवर परिणाम करते, त्यांना ताण देते. आता हे दुसरं बसून करायचं आसन बघा. इथेही तीच गोष्ट आहे. श्वास बाहेर सोडताना शरीर पिळलं जातं. या हालचालीमुळं पोटाचे आतले आणि बाहेरचे स्नायू आकुंचन पावतात आणि मोकळे होतात, ज्यामुळे ते अधिक कार्यक्षम बनतात. आता पाहूया पाठीवर झोपून करायचे व्यायाम. यांची गंमत अशी आहे की हे फक्त पोटाच्या अवयवांनाच नाही तर पाठीच्या कण्यालाही खूप फायदा देतात. हे आहे हलासन. यात पाठीवर झोपून पाय थेट डोक्याच्या पल्याड जमिनीला टेकवले जातात. हे आसन केवळ पोटाच्या अवयवांना आतून एक प्रकारची मालिश करत नाही, तर पाठीच्या कण्याला एक जबरदस्त ताण देऊन त्याला लवचिक बनवतं. आणि हे आहे भुजंगासन. यात पोटावर झोपून शरीर वर उचललं जातं. यामुळे पोटाच्या पुढच्या भागातील स्नायू छान ताणले जातात, त्यांना बळकटी मिळते आणि सोबतच पाठीचा कणाही मजबूत होतो. बरं, ज्यांनी हे मूलभूत व्यायाम आत्मसात केले आहेत त्यांच्यासाठी प्रो माणिकरावांनी काही खास प्रगत तंत्रही सांगितली आहेत. ही तंत्र म्हणजे पोटावरील नियंत्रणाची सर्वोच्च पातळीच आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यातलं पहिलं तंत्र आहे उड्डाण. यात पूर्ण श्वास बाहेर सोडून म्हणजे पूर्ण रेचक करून पोटाला आत आणि वरच्या दिशेने खेचायचं. ही एक प्रकारची शक्तिशाली आंतरिक मालिशच आहे जी पोटाच्या सगळ्या अवयवांना उत्तेजित करते. हे चित्र उड्डाणाचं सामर्थ्य अगदी स्पष्टपणे दाखवतंय. पोटावर असं नियंत्रण मिळवणं खरंच आश्चर्यकारक आहे. हे स्नायूंच्या विलक्षण नियंत्रणाचं प्रतीक आहे आणि यातूनच पुढच्या टप्प्याचा मार्ग उघडतो. उड्डाण जमलं की पुढचा टप्पा येतो नवलीचा. यात पोटाच्या मधल्या स्नायूंना वेगळं करून त्यांना चक्क एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे फिरवलं जातं. पोटाचे अवयव आणि स्नायू या दोघांसाठी यापेक्षा चांगला व्यायाम नाही असं मानलं जातं. आणि ही आहे नवली. हे चित्र पहा. प्रो माणिकरावांच्या पोटाच्या आरोग्याबद्दलच्या शिकवणीचं हे जणू शिखरच आहे. हे फक्त शारीरिक कसब नाही तर शरीर आणि मन यांच्यातल्या एकाग्रतेचं सर्वोच्च प्रदर्शन आहे. आणि शेवटी प्रो माणिकरावांच्या ग्रंथातील एक कालातीत म्हण जी या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार सांगते. एक तंदुरुस्ती 1000 नियामत. म्हणजेच एक चांगलं आरोग्य हे हजारो आशीर्वादांपेक्षाही श्रेष्ठ आहे.
हा विचार आपल्याला आठवण करून देतो की आपली खरी संपत्ती बाहेर कुठे नाही तर आपल्या आतच आहे.